राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे भाजपसोबत गेले, सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीही झाले. त्यानंतर सुरू झाली खरी लढाई राष्ट्रवादी कोणाची या लढाईमध्ये अजित पवार यांनी बाजी मारली. राष्ट्रवादी पक्ष व राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार यांना मिळालं. तर शरद पवार यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना नवीन नाव व नवीन चिन्हासोबत निवडणूक लढवावी लागली. पण ह्या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या लढाईमधील बारामतीमधील 6 विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणाची ताकद आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल. दौंड विधानसभा मतदारसंघ. दौंड विधानसभा मतदारसंघातून सध्या भाजपचे राहुल कुल हे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल 24,000 मतांची आघाडी होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार यांनी राहुल कुल यांना खुली ऑफर दिली होती, तू माझ्या पक्षात ये, मी तुला उद्या मंत्री करतो. दौंड विधानसभा मतदारसंघातून राहुल कुल यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार व सुप्रिया सुळे ताकद लावताना दिसू शकतात. इंदापूर विधानसभा मतदारसंघ. इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सध्या विद्यमान खासदार दत्ता मामा भरणे हे आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांच्या सोबत गेले. लोकसभा निवडणुकीतही दत्तात्रय भरणे यांना सुनित्रा पवार यांना इंदापूर मधून लीड देण्यास अपयशी ठरले. इंदापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गेल्यास भाजपमध्ये असणाऱ्या हर्षवर्धन पाटील हे बंडखोरी करू शकतात. त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्ता मामा भरणे यांचे डोकेदुखी वाढू शकते. 2024 विधानसभा निवडणुकीसाठी इंदापूर मधून दत्ता मामा भरणे यांना ही निवडणूक जड जाताना दिसून येते. बारामती विधानसभा मतदारसंघ. बारामती विधानसभा मतदारसंघातून खुद्द राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आमदार आहेत. त्यामुळे दादांसाठी बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. बारामतीमध्ये दादांच्या विरोधात पवारांनी त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतणे अशी लढाई होताना दिसून येते. पुरंदर विधानसभा मतदारसंघ. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप हे आमदार आहेत. विद्यमान आमदार असणारे संजय जगताप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे यांना पुरंदरमधून 34,000ची लीड मिळवून दिली होती. पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे हेही विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. विजय शिवतारे हे लोकसभा निवडणूकही लढवणार होते, पण अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पण आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे विजय शिवतारे यांचं काम करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भोर विधानसभा मतदारसंघ. भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार आहेत. भोर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत 41,600 मताची आघाडी देण्यास यशस्वी ठरले होते. त्यामुळे या मतदारसंघातून संग्राम थोपटे यांचा पराभव करण्यासाठी अजितदादा पुढाकार घेताना दिसून येते. खडकवासला विधानसभा मतदारसंघ. लोकसभा निवडणुकीत सुनित्रा पवार यांना खडकवासला ह्या एकमेव मतदारसंघातून लीड मिळाली होती. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून भाजपचे भीमराव तपकीर हे आमदार आहेत. भीमराव तपकीर यांनी लोकसभा निवडणुकीत सुनित्रा पवार यांना 21,000 मतांची लीड देण्यात यशस्वी ठरले होते. त्यामुळे भीमराव तपकीर यांना पुन्हा आमदार करण्यासाठी अजित पवार व भाजप ताकद लावताना दिसून येऊ शकते. त्याबरोबरच भीमराव तपकीर यांचा पराभव करण्यासाठी सुप्रिया सुळे व शरद पवार रिंगणात उतरताना दिसू शकतात. मित्रांनो, हे होते बारामतीमधील 6 विधानसभा मतदारसंघ. या 6 विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यामध्ये लढत होताना दिसू शकते. त्यामुळे बारामतीमधील या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचं वर्चस्व राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं बारामतीमधील या 6 विधानसभा मतदारसंघात कोणाचे किती आमदार निवडून येतील कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.